एक मोठी बातमी आहे। उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली आहे। स्वबळावर लढण्याचे शिवसेनेचे संकेत शिवसेनेकडून संकेत दिल्याचं समजते। 227 जागांवरील उमेदवारांची यादी देखील उद्धव ठाकरेंकडे तयार आहे। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। महापालिका निवडणुकीच्या संदर्भात पार्श्वभूमीवर युती होणार की नाही यावर संभ्रम कायम होता। दरम्यान काल गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचा देखील निर्णय घेतला होता। एकमत झालं होतं या बैठकीत स्वबळावर लढण्याचं। आणि आता उद्धव ठाकरेंनी देखील युती संदर्भात तातडीची बैठक बोलावल्याचं समजते आणि स्वबळावर लढण्याचे संकेत शिवसेनेकडून देण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर येते। 227 जागांवरची उमेदवारांची यादी जी आहे ती उद्धव ठाकरेंकडे तयार आहे। तर एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। युती संदर्भात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चा सुरू होत्या, मात्र जागा वाटपाबाबत कुठे एकमत या दोन्ही पक्षांमध्ये होत नव्हतं। आरोप प्रत्यारोप दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडून सुरू होते आणि दोन्ही पक्षातल्या नेत्यांना स्वबळावर लढावं असंच वाटत होतं। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत। मयांक, उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक जी आहे ती बोलावली आहे युती संदर्भात, काय सांगाल? एकंदरीत काय होईल या बैठकीत? थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंच्या या बैठकीला सुरुवात होईल। मातोश्रीवरती ही बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि मुंबईतले सगळे सिटिंग नगरसेवक म्हणजे विद्यमान नगरसेवक आणि मुंबईतले विभाग प्रमुख या सगळ्यांना या बैठकीसाठी बोलावलेलं आहे। म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की उद्धव ठाकरेंनी या बैठकी नंतर आता स्वबळावरती जाण्याचे संकेत हे आपण दिलेले आहेत असं म्हणू शकतो। कारण कालपर्यंत युतीची चर्चा सुरू आहे, युतीचा प्रस्ताव आला नाही, आम्ही भाजपला प्रस्ताव दिलेला आहे, नंतर भाजपचा प्रस्ताव आला नाही, अशी उद्धव ठाकरेंची भाषा होते। आणि आज सकाळी अचानक मुंबईतले सगळे विद्यमान नगरसेवक म्हणजे जवळपास 70च्या पेक्षा जास्त मुंबईतले विद्यमान नगरसेवक आणि विभाग प्रमुख आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते या सगळ्यांची ही बैठक उद्धव ठाकरे घेणार आहेत। जवळपास पुढच्या एक तासाभरामध्ये या बैठकीला सुरुवात होईल आणि 227 जागांची यादी, 227 जागांच्या उमेदवारांसाठीची यादी, संभाव्य यादी ही उद्धव ठाकरेंनी तयार केलेली आहे। त्यामुळे कोणत्या उमेदवाराला उद्धव ठाकरेंना उमेदवार म्हणून नेमायचं आहे किंवा कोणाला तिकीट द्यायचं आहे हे उद्धव ठाकरेंनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे। त्यांच्या डोक्यात तयार आहे, ती आकडा तो लिस्ट तयार आहे। त्यामुळे बहुधा अशी गोष्ट होऊ शकते की उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची चर्चा न करता एक प्रेशर टॅक्टिक बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतील। 227 जागांसाठी विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक नगरसेवक आणि ज्या विभाग प्रमुखांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर या बैठकीमध्ये कशा प्रकारे या 227 जागांचा प्लॅन असू शकतो हा प्लॅन उद्धव ठाकरे नेत्यांबरोबर करतील। आणि एकंदरीतच आपण म्हणतोय की एक चिन्ह दिसायला लागलेली आहे, तर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची युती होणार नाही। हे दोन्ही पक्ष महानगरपालिका स्वबळावरती स्वतःच्या संख्याबळावरती लढवतील आणि हीच शक्यता मला तरी असं वाटतं आजच्या बैठकीमधूनही वर्तवण्यात येते। उद्धव ठाकरे आता भाजपच्या शिवाय एकटे लढण्यासाठी मुंबईमध्ये तयार आहेत। मयांकचं बघायला गेलं तर युती तोडण्याचं खापर जे आहे ते कोणत्याही पक्षाला स्वतःच्या डोक्यावर नको आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या। काय वाटतं, थोडी आशा आहे का की उद्धव ठाकरे कुठेतरी जागा वाटपाबाबत कुठेतरी नमतं घेतील? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे जागा वाटपाबाबत नमतं घेणार नाहीत, तर नमतं हे दोन्ही नेत्यांना घ्यावं लागेल। उद्धव ठाकरेंनाही एक पाऊल पुढे जावं लागेल, मुख्यमंत्र्यांनाही एक पाऊल मागे यावं लागेल आणि त्यानंतरच जो 95चा आकडा आपण म्हणतोय त्या 95च्या आकड्यावरती युती होईल। मात्र हा संपूर्णतः निर्णय हा उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे, मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे। मुख्यमंत्री त्यांच्या बैठकीमध्ये म्हणाले आहेत की 114 50% जागांशिवाय मागे हटायचं नाही आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे की 60च्या वरती जागा द्यायच्या नाहीत। त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जी आज बैठक होणार आहे मातोश्रीची, ती बैठक सगळ्यात महत्त्वाचं आहे। युतीचं भवितव्य बहुधा या बैठकीमध्ये स्पष्ट होईल। उद्धव ठाकरे एक संकेत देतील की आपल्याला स्वबळावरती आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढायची। नक्कीच एकंदरीत युती तुटणार असं स्पष्ट जे आहे ते यातून दिसून येते। धन्यवाद मयांक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आणि स्वबळावर लढण्याचे शिवसेनेकडून संकेत दिल्याचं समजते। 227 जागांवरची उमेदवारांची यादी जी आहे ती उद्धव ठाकरेंकडे तयार आहे आणि या संदर्भात थोड्याच वेळात जी आहे ती बैठक देखील सुरू होणार आहे।